नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मोंडकर. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये. टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपली आज ही राईड कोणत्या रिलेटेड आहे. बाई हा का थांबला, हो स्पीड ब्रेकर चुकवतोय. तो आपण जात आहोत गोकुंडी कॅम्पिंग राईड करायला. हार्डली 100 किलोमीटर ती राईड आहे. त्या बघा लेफ्टला घुसतोय बघ कसा. रनिंगमध्ये काय एवढं वाटत नाही, पण जशी गाडी स्लो होते ना तर तशी उन्हाची झळ आहे ना ती अशी मजबूत बसते. आणि वरून बाबा ही SD ॲडव्हेंचर, खालून असं वाटतं फुल आग ओकते. बापरे शिट यार. सर्व रायडर्सना 3 वाजताचा मी टाईम दिलेला मीटअप पॉईंटला. मला नाही वाटत आता आपण एक्झॅक्ट 3 वाजता कळंबोली सर्कलला भेटू. ट्रॅफिक बघा यार, सुटतच नाही. हा काय टाइमपास करत चाललाय. ए चल भाई. बसलाय बघा कसा तो, टायर घेतलाय आणि त्याच्या मधोमध बसलाय. मित्रांनो फायनली आता राईडला सुरुवात झालेली आहे. आता आपली राईड सुरू झाली आहे टुवर्ड गोकुंडीच्या दिशेने. 4:30 होऊन गेले ऑलमोस्ट. आता 5 वाजायला आलेत आणि खूपच उशीर झाला आम्हाला. ॲक्च्युली दुपारच्या टायमाला निघायचा ना जो अंदाजा होता ना तो जरा थोडा चुकल्यासारखा झाला. तर आता नेहमीप्रमाणे मी लीड सांभाळतोय आणि शशाद आणि विराज बुलेटवरती टेल सांभाळत आहेत. आत्ता जरा कुठेतरी बरं वाटतंय. 74च्या स्पीडला आहे मी आणि हवा आता अशी मस्तपैकी अंगातून पास होते. हा हा फुल थंड थंड वाटतंय. आय होप की आता तुम्हाला आवाज एकदम क्लिअर येत असेल, फाटत नसेल. कारण गेल्या व्हिडिओजमध्ये ना आवाज फाटत होता हाय स्पीडला. सो आता जरा बेटर येत असेल. कारण मी अजून त्याच्यावरती आहे ना स्पॉन्ज लावला आहे, जेणेकरून जो विंड नॉईज आहे ना तो आपल्या माईकमध्ये येणार नाही. आता आपण NH48 म्हणजेच ओल्ड मुंबई पुणे हायवेला आता आपण जॉईन झालेलो आहोत. आता इथून मला आपलं जे डेस्टिनेशन आहे कॅम्पसाईड आहे ती मला हार्डली 70 किलोमीटर दाखवत आहे. बापरे पाठीचं एवढं भयंकर ट्रॅफिक होतं ना. आतमधून पूर्णपणे माझी आंघोळ झालेली आहे. हा टाइम आता परत कधीच नाही निवडणार राईडसाठी मी. हा 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 आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. गाडी जेव्हा 80ला क्रूज करतोय ना मस्तपैकी हवा अशी आतमध्ये अशी खेळते रायडिंग जॅकेटच्या आतमध्ये. जबरदस्त ह्युमिडिटी आहे बाबा मुंबईमध्ये. तुम्ही जर उन्हाळ्यात जर राईडला निघत असाल ना तर तुमच्याबरोबर हायड्रेशन बॅग कॅरी करा. बट ठीक आहे, आता ही काय आपली एवढी लांब राईड नाही, एकदम जवळच आहे. म्हणजे हार्डली 80 किलोमीटरची राईड आहे ही. तर त्याच्यामुळे काय एवढं काय वाटत नाही. आज रात्री फुल मजा मस्ती करणार, टाईमपास करणार, म्युझिक वगैरे एन्जॉय करणार. आणि दुसऱ्या दिवशी आपण करणार आहोत गोकुंडी वॉटरफॉलचा ट्रेक. आता कसं गरम होतं आहे माहिती आहे तुम्हाला. आता इमॅजिन करा की तवा तुम्ही गॅसवर ठेवला आहे आणि त्या तव्यावरती असं पाणी शिडकवलं आहे आणि ती जी वाफ निघते ना तसं जे गरम होतं ना तसं आता गरम होतं आहे. तर आता आपण पोचलो आहोत नुकतंच कर्जत फाट्याला. आणि इथे राईटला हे जे मंदिर आहे ना प्रति बद्रीनाथ, एवढं सुंदर मंदिर आहे ना. बद्रीनाथ मंदिराची रेप्लिका आहे ती. भगवान शंकराची केवढी मोठी मूर्ती आहे बघा. ह्या रस्त्याला लागलो ना मग मजा येते, कारण हा पूर्ण खाली असतो. मजा येते पळवायला गाडी. बाप रे मुंबईमध्ये तर हालत खराब झालेली माझी. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन. नित्य करावे तुझेच चिंतन. तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठांवरती. तुझीच रे गुण गाता. तू सुख करता तू दुःख हरता
तूच करता आणि कराविता, मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया 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 मंगलमूर्ती मोरया. फायनली आता खालापूर फाट्याला पोचलोय आणि इथून आता राईट मारून आपल्याला थेट जायचं आहे पाली गणपतीच्या दिशेने. आणि इथे थांबलोय मी कारण आपले जे रायडर असते चुकून पुढे नको जाऊ देत, म्हणून इथे थांबलोय. सगळ्यांची वाट बघतोय आता. अर्धे रायडर्स तिथे उभे आहेत आणि अर्धे रायडर्स यायचे आहेत. या ग्लोव्समध्ये पण इतकं गरम होतं आहे ना, हात नुसतं आहे बघा काय झालं बघा, हात बघा एकदम. आता ऑलमोस्ट 6 वाजत आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता सुंदर असा सनसेट होईल. चला आता हार्डली 1 तास बाकी आहे यार. आणि हा रस्ता तर एकदम पाठच झाला आहे आता नेहमीचा. 32 किलोमीटर दाखवत आहे फक्त. बघा मित्रांनो, सप्टेंबरमध्ये आपण लडाख राईड करणार आहोत. जर कोणी इंटरेस्टेड असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की मला पण लडाखला यायचं आहे. लवकरच आपण आयटिनरी, कंप्लीट आयटिनरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड करू. ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे दूर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. आता कसं बसं करत जद्दोजहद करत आपण पोचलेलो आहोत आता आपल्या कॅम्प साईटच्या पार्किंग जवळ, म्हणजेच फल्यान विलेजमध्ये. हा बघा पाठी सर्वांच्या गाड्या लागलेल्या आहेत, अजूनही गाड्या येत आहेत त्या बघा. आणि आता इथून 5 ते 10 मिनटं वॉक करून आतमध्ये आपल्याला जायचं आहे कॅम्पिंगच्या ज्या साईडला, जिथे कॅम्पिंग होते, फॉरेस्ट कॅम्पिंग आहे त्या लोकेशनवर आता आपल्याला जायचं आहे. काळोख आता होतच चाललं आहे, सूर्यनारायण आता डुबत चाललेले आहेत सह्याद्रीच्या कुशीमध्ये. तर जाऊया आता आणि वाईब बघूया तिकडे कशी वाईब आहे. मजा येणार आहे यार, मजा येणार आहे. हा काहीतरी एक्सपिरियन्स वेगळा आहे. तर कॅम्प साईटला मस्तपैकी हे बघा सगळे चिल आउट करत आहेत आणि इथे मस्तपैकी म्युझिक वगैरे, लाईट्स वगैरे लावलेले आहेत. फुल चिलवाली वाईब आहे. हे बघा पहिला वेलकम स्नॅक आहे ना तुम्हाला कांदा भजी येते आणि इकडे तुम्ही कांदा भजी वगैरे एन्जॉय करू शकता. सो आता रात्री जेवणाला काय आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो. आणि आज फुल टाइमपास करणार आहे, मस्त मजा मस्ती करणार आहे. हे बघा भाई कॉपीराईट देईल मला यूट्यूब. आता इथे मी व्हिडिओ बंद करतो किंवा हे म्युझिक तरी बंद करतो. हाय, माझं नाव तेजस प्रभू आहे. मी एक सिनियर VFX आर्टिस्ट आहे. या ग्रुप बरोबरची माझी ही पहिलीच राईड आहे. बट याच्या आधी मी माझ्या मित्रांबरोबर आणि कझिन्स बरोबर सुद्धा शॉर्ट राईड्स केलेल्या आहेत आणि इथे येऊन खूप चांगलं वाटलं. मी मागेच प्रज्वलला आधीपासूनच फॉलो करतो आणि त्यालाच मी विचारलंही होतं की याच्यानंतर कधी राईड असणार. सो आय रिअली एन्जॉयड दिस राईड. आणि याच्यानंतर सुद्धा सगळ्या राईड्सना असेल लडाखला. आणि मग ही राईड म्हणजे खूप मी ठरवलं आहे प्रज्वल जिथे जाणार तिथे राईडला नक्कीच जायचं. ऑफिस मधनं लीव्ह भेटली की नाही भेटली पण नक्कीच जायचं. नाही भेटली तर पेपर टाकून द्यायचा पण यायचं. आणि कोकण कोस्टल बाईक राईड आमच्या सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या हायर सीसी बाईक होत्या. हा माणूस पूर्ण 5 ते 6 दिवस ऍक्टिव्हवर याने आमच्याबरोबर ट्रॅव्हल केलेलं आहे आणि ते पण कुठेही मागे न राहता नॉनस्टॉप आमच्याबरोबर हा कंटिन्यू आम्हाला क्रूज करत होता. ऍक्टिव्हावर एवढे लांबचा प्रवास करणं खायची गोष्ट नाही, ते या माणसाने केलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया.
सुप्रभात मंडळी, सकाळचे आता वाजलेले आहेत 7. रात्री आहे ना सगळं काय तुम्हाला दाखवता नाही आलं कारण मजा मस्ती केली आणि डायरेक्ट झोपून गेलो, खूप थकलेलो. तर आता पार्टी आहे बघा, असे टेंट आहेत आणि आता नाश्ता करून आपल्याला जायचं आहे गोकुंडी वॉटरफॉलच्या ट्रेकच्या दिशेने. आणि इथे मस्त अरेंज केलं आहे यार आणि मस्त टेंट्स वगैरे खूप कम्फर्टेबल आहेत. खूप मोठा कॅम्पसाईट आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. आणि इथे या साईडला वॉशरूम सुद्धा आहे त्यांचे, म्हणजे तुम्हाला असं लेडीज वगैरे येत असेल तर त्यांना काय प्रॉब्लेम असं काही येणार नाही. चला आता नाश्ता करूया. नाश्त्याला मस्तपैकी गरमागरम पोहे आहेत आणि पोहे खाऊन आपण निघूया ट्रेकिंगसाठी. आणि रात्रीच्या जेवणाला आहे ना व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं, अनलिमिटेड जेवण होतं, मजा आलेली. चला तर मग आता वा सकाळची भक्तिगीतं लावली आहेत. वा वा वा. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माये चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माये चंद्रभागा. अमृताची गोडी आज आलिया भंगा विठ्ठला. माय बापा अभंगाला जोड टाळची पडाची, अभंगाला जोड टाळची पडाची. माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू मावली तू, मावली जराची, मावलीच मूर्ती विठ्ठलाची. तर मित्रांनो आत्ताच जस्ट नाश्ता केला आणि नाश्त्याला कांदे पोहे होते आणि कांदे पोहे एक नंबर होते. तर आपण ज्या कॅम्पसाईटमध्ये आपण जे स्टे केलेलं ना त्याचं नाव आहे फॉरेस्ट कॅम्पिंग. तर फॉरेस्ट कॅम्पिंगच नाव आहे आणि प्रॉपरली असं फॉरेस्ट एकदम सह्याद्रीच्या कुशीत ते कॅम्प स्टे. आणि त्याची जी मॅनेजमेंट करतोय ना तो संकेत करतोय. फर्स्ट ऑफ ऑल दादा थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या कॅम्प साईडला व्हिजिट केली आहे आणि इतका छान ग्रुप घेऊन आलाय. फर्स्ट टाइम आम्ही असा मस्त एक्सपिरियन्स केला काही गोष्टी. फर्स्ट आपला 5 वाजता चेक इन आहे. चेक इन नंतर तुम्हाला वेलकम स्नॅक मिळणार. वेलकम स्नॅक नंतर आपले काही ॲक्टिव्हिटीज असतात नॉर्मली, म्हणजे माझे जे व्हॉलंटियर्स आहेत ते लोक तुम्हाला गेम्स वगैरे खेळवणार, हर एक गोष्टी असणार. नेक्स्ट रात्रीचं जेवण व्हेज नॉनव्हेज, नंतर टेंट स्टे. जर आपली थंडी खूप असेल इकडे तर आपण कॅम्प फायर अरेंज करून देतो पब्लिकला. आणि नंतर कम्प्लिटली टेंट स्टे. नेक्स्ट मॉर्निंग ब्रेकफास्ट नंतर ट्रेक. तर ट्रेकसाठी मी तुम्हाला सांगितलं जो वॉटर पॉईंट अँड सेकंड मृगगड फोर्ट. तर आपण 2 पॉईंटला नेतो. तो आपण रात्री आहे ना डिस्कस करतो पब्लिक बरोबर की कुठे जायचं काय जायचं. जास्त मेजॉरिटी असेल तर तिकडे आपण पब्लिकला घेऊन जातो. बरोबर. ओव्हरऑल हा आपला शेड्यूल आहे आणि चेकआउट अप्रॉक्स 12 ते 12:30 पर्यंत होऊन जातो. ओके. आणि सकाळी ब्रेकफास्ट असतो. सकाळी ब्रेकफास्ट. राईट. आणि रात्रीच्या जेवणाला जसं मी आज दाखवलं, जसं या व्हिडिओमध्ये दाखवलं तसं व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. राईट. आणि ते पण अनलिमिटेड फूड, अनलिमिटेड एन्जॉय. तुम्हाला सुद्धा सह्याद्रीच्या कुशीत कॅम्पिंग करायची असेल आणि हा असा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल किंवा गोकुंडी वॉटरफॉलला जर तुम्ही यायचा प्लॅन करत असाल आणि मस्त कॅम्प स्टे करून जर वॉटरफॉलला तुम्हाला जायचं असेल ना तर नक्कीच मी सजेस्ट करेन की फॉरेस्ट कॅम्पिंगला या. आणि संकेतचा नंबर मी इकडे स्क्रीनवरती देतो, त्याला कॉन्टॅक्ट करा, त्याच्याशी संपर्क करा आणि इकडे मस्तपैकी एन्जॉय करा आणि गोकुंडी वॉटरफॉलला जा. तर चला संकेत, खूप धन्यवाद, तू एवढा फॅसिलिटीज आम्हाला दिल्यास आणि मस्त कॅम्पसाईट तुझी आहे. तुझ्या पुढील भविष्यासाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. तर तो काय समोर तर आहे तो बघा. कॅमेरा लावलेच. तर आता फायनली गोकुंडी ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि थोडा अर्धा तास आम्ही उशीरच केलाय नेहमीप्रमाणे, ते शास्त्रच असतं. हा 5 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि असं जंगल ट्रेल आहे, ट्रेक नाही बोलू शकत तुम्ही. तर आता सह्याद्रीची सफर करणार आहे, निसर्गाचा आस्वाद घेणार आहे आणि गोकुंडी वॉटरफॉलमध्ये आपण क्लिफ जम्पिंग करणार आहे. लाईफ जॅकेट नसेल आणि तुम्हाला जर पोहता येत नसेल तर अजिबात त्या पाण्यात उतरू नका, कारण जवळजवळ 15 ते 20 फूट ते डीप आहे. ऑलमोस्ट 90% लोकांना लाईफ जॅकेट आपण प्रेफर केलेले आहेत. आता पुढे जाऊन बघूया ट्रेक कसा आहे तो तुम्हाला दाखवतो. भाई हेमांशू, आज 1-2 किलो कमी करूनच जाऊया भाई. हा ना भाई. हा मृगगड कोणता? अच्छा तो बेस तिकडे मृगगड आहे ना. राईट बरोबर. अरे हा बो भाई
स्विमर दगड शोधतोय काय कुत्रा आहे? आपल्या मालकाला सोनं काढून देत होता. आता एक दगड काढून. अरे पण तो दगड एवढा इंटरेस्टने का शोधतोय? काय बोलतो? बघितला तुम्ही? अरे डेंजर आहे हा. बघा म्हणजे तुम्ही जर ट्रेक स्टार्ट करत असाल ना तर सकाळी लवकर निघा. आता बघा कसं कडक ऊन आलंय जबरदस्त. तर अजून 1-1.5 तासाने ना तर एवढं जबरदस्त ऊन येईल ना की एकदम डिहायड्रेट व्हायला होईल. आता जवळजवळ अर्धा तास आम्ही ट्रेक केला. ट्रेक पण नाही बोलू शकत मी, जसं मगाशी तुम्हाला बोललो ना, असा ट्रेल आहे, चालत चालत जंगलातून जायचं आहे. हे बघा असे मोठे मोठे दगड आहेत पाठी. माणसांना नाही बोलत आहे, खाली दगड आहेत त्यांना बोलतो. कसं वाटतंय? मस्त मजा येते. या विशाल भाऊ कसं वाटतंय? कसा एक्सपिरियन्स? संतोष भाऊ एकदम एक नंबर. तो मच्छी मार्केट म्हणून आलो. बापरे, अरे बाबा टेल बघा, आपला मोठा माणूस टेल सांभाळतोय. ट्रेकिंगचा टेल. बाईक राईडच्या वेळेला लीड असतो, ट्रेकिंगच्या वेळेला टेल. काय भाई काय आलं तुझं? पावसात आहे ना इथे याल ना तुम्ही तर पूर्णपणे हे पाणी वाहत असतं इथून. हे बघा आता हे पूर्ण असं आहे ना धबधब्याचं पात्र आहे, नदी पात्र आहे. हे बघा किती मोठे मोठे दगड आहेत बघा. इथून तुम्ही जाताना ना थोडं केअरफुलीच जा. आता या ठिकाणी असं मस्तपैकी सावळी लागली आणि इथे लिंबू पाणी पियाला आम्ही थांबलोय. इथे लिंबू पाण्याची सुद्धा सोय आहे. गावातल्या इकडे असं घेऊन बसतात लिंबू पाणी आणि सोडा वगैरे. पुढे बेलपुरीचं दुकान आहे. चिअर्स. जवळजवळ 1 ते 1.5 तासाचा ट्रेक करत आम्ही आता वॉटरफॉल जवळ पोहोचलोय. आणि वॉटरफॉलचा जो आवाज येतोय ना तर त्याच्यावरून ना अजून एक्सायटेड झालोय मी. शेवटचा जो पॅच आहे ना तो थोडासा खडकाळ आहे, मोठे मोठे दगड आहे, थोडासा डिफिकल्ट आहे, पण ठीक आहे, इझिली कराल तुम्ही. हे बघा काय लोकेशन आहे यार. आणि त्या साईडला आहे ना तिकडे मधमाशाचं पोळ आहे. मोठं आहे इकडचं मोठं. ही बघा चालून आल्यावर तुम्हाला 2च दिसतात, पुढे गेल्यावर दिसणारच नाही. 1 2 3 आणि इकडे 4 मधमाशांची पोळ आहे तिकडे. हे बघा पण हे लोकेशन इथे ग्रुप फोटो काढूया नंतर. काय मस्त आहे ना. हे बघा कशी दगड आहेत बघा ही. हे बघा सावकाश अरे पायाखाली बघा. तर फायनली आता गोकुंडी वॉटरफॉलला आपण पोचलोय. पण एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी काहीतरी वेगळीच आहे इथे. मी एक्सपेक्ट केलेलं की कोण नसेल, पण सॅटर्डे संडेला चुकून पण इकडे येऊ नका. गर्दी बघा एवढी गर्दी आहे ना. जवळजवळ 70-80 लोक एकत्र आली आहेत या वॉटरफॉलवर आंघोळ करायला. आणि अजून सुद्धा येत आहेत ती बघा पाटणा. प्रो टिप, सॅटर्डे संडे येऊ नका, वीकेंडला येऊ नका, वीकडेजला या. तर आत्ताच गोकुंडी वॉटरफॉलचा आम्ही ट्रेक डाऊन केला. पाठी हा एक असा पॉन्ड लागलाय. इथे पण पाणी एवढं क्रिस्टल क्लिअर आहे ना, पूर्ण खालचा तळ दिसतोय. तर इथे पण तुम्ही आंघोळ करू शकता. ज्यांना जास्त डीप तिकडे आवडत नसेल किंवा जास्त क्राऊड मध्ये नाही जायचं असेल तर हे बघा.
चला तर मित्रांनो, या स्पॉटला पण खूप धमाल मजा मस्ती आली. एकंदरीत मला त्या स्पॉटपेक्षा ह्या स्पॉटला खूप मजा आली, कारण हा त्या स्पॉटपेक्षा हा खूप सेफ आहे आणि इथे तुम्ही बऱ्यापैकी एन्जॉय करू शकता. तो स्पेशली ना क्लिफ जम्पिंगसाठी स्पेशल, तिकडे तुम्हाला क्लिफ जम्पिंग करायची असेल ना तर तिकडे जा. हा स्पॉट आहे ना जबरदस्त आहे, त्याच्यापेक्षा आनंद घ्यायचा आहे निसर्गाचा तर हा स्पॉट. तर चला, आता भूका लागल्यात. हे लोक आता काय बाहेर यायचं नाव घेत नाहीत, नुसते डुमकतात. ते त्या म्हशी कशा सोडतात कोकणात डबक्यात, सोडून दिल्या की बाहेरच येत नाही. तर आता जेवायला जायचंय, जेवूया मस्तपैकी आणि पुन्हा आपण आपली राईड कंटिन्यू करूया मुंबईच्या दिशेने. तर गोकुंडी वॉटरफॉलच्या इथून फल्यान गाव आपण सोडून जसं बाहेर येतो आपण पालीच्या रोडला, तर तिथेच हे सुधागड वैभव हॉटेल आहे, हे बघा. आणि आता इथे बुफे सिस्टममध्ये जेवण आहे आपलं. इथेच आता आपण आपल्या सर्व रायडर्सना आपण टाटा बाय बाय बोलणार आहोत आणि इथूनच आपण थेट मुंबईला निघणार आहोत. तर या सुधागड वैभवमध्ये हे बघा, वडापाव स्तोत्र, गोलाकार तब्बकश्यमनम सुवर्णम खमंगम पावयुक्तम चटनी सहितम सर्वं भीम खादित्यम शुधाशांत उदरभरणम पुनर्खाद्याभिलाषम वंदे तुभ्य वडापावम सर्व खाद्याधिराजम इति वडापाव स्तोत्रम संपूर्णम. ओ भाई साहब, जबरदस्त यार, भारी होतं यार. 2 वडापाव खायलाच लागणार आहेत आता इकडे. भाई क्रिएटिव्हिटीची पण लेवल असते यार, एक नंबर. वडापावचं स्तोत्र पहिल्यांदा बघितलेलं. तर पहिलं उद्घाटन आपल्या आकांक्षाने केलेलं आहे बाबा, पहिला नंबर लावलेला आहे. आणि बघा भूक लागली आहे, 4 वाजता जेवण देतोय प्रज्वल आम्हाला. अरे बघ, जेवण दिलं पण भाई क्वालिटी दिलं. बघ, मोदक आहे त्याच्यात, स्पेशल मोदक आहे. मग मटकीची उसळ आहे, मटकीची उसळ, मग फ्लावर वाटण आहे, काय काय आहे सध्या, छास आहे, डाळ आहे, ताक आहे, डाळ आहे, ठीक आहे, मटकीची उसळ आहे, वाटाणा फ्लावर आहे, वाटाणा फ्लॉवर, चपाती, पापड, चपाती, मोदक, पापड आणि भात. एक नंबर. आणि आपल्या राईडची सांगता काही अशा प्रकारे दुपारच्या जेवणाने झाली. अनोळखी नाती, अनोळखे रायडर्स, अनोळखे मित्र खूप सारे या राईडमध्ये जोडले गेले. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.